विजयी झाले आहेत तर कोकण पदवीधरमधून निरंजन डावखरे ही विजयी झाले आहेत। मुंबई शिक्षक मतदारसंघातून मवी असे जमो अभ्यंकर विजयी झालेत। अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे। तर नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये पहिल्या फेरी अखेर शिवसेना शिंदेगडाचे उमेदवार किशोर दराडे जवळपास 2000च्या मतांना आघाडीवर आहेत। दुसरी पसंती अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना आहे तर मवियाचे संदीप गुळवे पिछाडीवर पडले आहेत। तिघांमध्ये काटेकी टक्कर चालू आहे। नाशिकचा निकाल मध्यरात्रीनंतर येण्याची शक्यता आहे। आपल्या विजयानंतर अनिल परबांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत विरोधकांना टोलाही लगावलाय। आजचा विजय बाळासाहेबांना अर्पित आहे। आजचा विजय सर्व शिवसैनिकांचा असल्याची प्रतिक्रिया अनिल परब यांनी विजयानंतर व्यक्त केली। तर मुंबई फक्त ठाकरेंचीच शिवसेना आहे, मुंबई फक्त आमच्या साहेबांची नाही कोणाच्या बापाची असं म्हणत अनिल परबांनी विरोधकांना टोला लगावला। मी नेहमी घोषणा देतो की मुंबई आहे आमच्या साहेबांची नाही कोणाच्या बापाची। ही घोषणा आम्ही नेहमी देतो आणि ही घोषणा आज आम्ही सत्य करून दाखवलेली आहे। शिवसेना पदवीधर असो आता शिक्षक असो, मुंबईमध्ये शिवसेना आणि शिवसेनाच आहे आणि ते सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे। दरम्यान किरीट नवमे यांनी केलेल्या आरोपांवर अनिल परबांनी आज उत्तर दिले। संपूर्ण पदवीधर मतदारसंघातील मतदारांची यादी देतो, किती मुस्लिम मतदार होते हे दाखवून देतो असा महायुतीला अनिल परबांनी टोला लगावलाय। आपण पदवीधरची यादी मी उद्या आपल्याला पाठवून देतो, ती जरा तपासून बघा आणि 1,20,000 मध्ये किती मुस्लिम आहेत ते बघा आणि त्याच्यानंतर मला हा प्रश्न विचारा। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे निरंजन डावखरेंनी विजय मिळवला। त्यानंतर त्यांनी महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले। दरम्यान या विजयानंतर निरंजन डावखरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। कोकण पदवीधर मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक करणारे भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। निरंजनजी, अभिनंदन, शुभेच्छा तुम्हाला। आणि काय प्रतिक्रिया आहे, काय भावना आहे? नाही, अतिशय आनंदाची भावना आहे। महायुतीच्या कार्यकर्त्याची, शिक्षक ज्या संघटना आहेत, मुख्याध्यापक संघटना आहेत, यांचा खऱ्या अर्थाने हा विजय आहे आणि आपण बघतोय की मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्त्यांचा जो जल्लोष या इकडे होत आहे आणि तो खरा आनंद हा माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये आमचे काम करते आहे, त्याचबरोबर सरकार म्हणून माननीय शिंदेसाहेब आहेत, माननीय अजितदादा आहेत, संघटनात्मक रचना जी माननीय चव्हाण साहेबांनी लावली, त्याचबरोबर राष्ट्रवादीची ताकद, जी संस्थात्मक ताकद आहे, मनसेची ताकद आहे, महायुतीच्या सर्व घटक पक्षांची मोठी ताकद आणि त्याच्यामुळे 1 लाखाहून जास्त या इकडे मतदान हे महायुतीच्या उमेदवारांना भेटलेलं आहे। महाविकास आघाडीचा जो तुमच्यासमोर उमेदवार होता तो कमकुवत होता असं वाटतंय आपल्याला? नाही, या मतदारसंघामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल की तुम्हाला कार्यकर्त्यांचं जाळं असायला लागतं, तुमची नोंदणी असायला लागते आणि त्याच्यामुळे मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की महायुतीच्या कार्यकर्त्याच्या जीवावरच ही ताकद निश्चितपणे आमची जी आहे त्याच्यावरती हा यश आमचं निश्चित आहे। कोकणात तुम्ही हॅट्रिक साधलेली आहे, मात्र मुंबई शिक्षक आणि पदवीधरमध्ये कुठेतरी महायुतीला पराभव। आमचं पूर्ण ताकद या इकडे, माझं लक्ष इकडे केंद्रित होतं, त्याच्यामुळे मी तिकडचं सांगणारा मी योग्य व्यक्ती नसतो। ठीक आहे, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद सह मी देवेंद्र कोल्हटकर।